तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तुकोबांचं संकीर्तन 21वा भाग. गेल्या वेळेला देव सखा जरी जगा अवघे कृपा करी, ऐसा सोनी अनुभव कासावी सौती जीव, याबद्दल आपण बघत होतो. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा परत एकदा आठवण करून देतो की अनुभव नसणं हा एक वेगळा प्रश्न, पण अनुभव असून त्याचा विसर पडणं हा एक दुःखद अनुभव आहे. तर तसं जर झालं तर कृपाच काय, कृपेचा वर्षाव जरी झाला रोज जरी, तरीसुद्धा माणसाला त्याचा ज्या अर्थाने उपयोग व्हायला हवा त्या अर्थाने होत नाही. म्हणून त्या अभंगाकडे आपलं लक्ष वेधायचं कारण होतं. आणि मग जर खरं तसं झालं नसेल, आपल्याला अनुभव असेल, तर मग हा प्रश्न येतच नाही, जीव कासावीस नाही होत, होईल काहीतरी. ही जी धारणा आहे, करणारा आहे मागे उभा आहे, ही जी धारणा आहे ती कायम राहू शकते प्रसंगामध्ये. कारण त्यांना ते त्या प्रसंगातून सगळ्यात जाऊनच त्यांनी लिहिले आहे. त्यांनी ती काही कपोलकल्पित कादंबरी नाही, जे साक्षात जीवन आहे त्यात आहेत. तर त्याचा या अभंगाशी काही संबंध आहे म्हणून मुद्दाम उल्लेख केला. आणि तसं तो अभंग मोठा आहे खरं म्हणजे, त्यातला विषय व्यापक आहे. आज त्याचं निदान जेवढा आहे संदर्भ आहे तेवढं बघू आणि आजच्या अभंगाकडे येता येईल असं बघू. आणि आजचाही अभंग बहुतेक पूर्वार्ध यावेळेला करावा लागेल असं वाटतं. आपल्याला एक सोपा वाटणारा, म्हणजे अगदी वाटतोच आहे तसा, असा जर प्रश्न विचारला की आपल्याला काय हवं आहे, तर याच्यासारखा सोपा प्रश्न नाही. काय हवं आहे पटकन सांगू. काय हवं म्हणलं कोण विचारणार आहे आपल्याला? आधी मला हे हवं आहे, मला ते हवं आहे सांगणारी माणसं भेटतात. आपल्याला कोणी भेटेल का हे काय हवं आहे म्हणून विचारणार? त्यामुळे आपल्याला काय हवं असं जर विचारलं तर प्रश्न सोपा वाटतो. एका वाक्यात उत्तर देऊन टाकावं. काय हवं असेल तो द्यायला तयार असला परमात्मा जर विचारणार असलं तर देऊन टाकेल मोकळं आहे. तेव्हा काय हवं आहे ते प्रत्येकाला सोपं वाटणारं उत्तर आहे. विद्यार्थी असेल तर मला नाही वाटत की मला अभ्यास करायला हवा आहे वगैरे असं तो म्हणे ठीक आहे मला खेळ हवा आहे. आपण काय जे उत्तर असेल ते खरं उत्तर बघू वाटलं तर. विद्यार्थ्याला खेळ हवा आहे. करिअरवाला कोणी माणूस आहे त्याला मार्क हवेत. काय हवे तुला? मार्क आहेत. म्हणजे उत्तर वेगवेगळी आहेत. मात्र प्रश्न एकच आहे खरं म्हणजे, आपल्याला काय हवं आहे किंवा तुला काय हवं आहे? तर मार्क आहेत. नापास होते त्याला पास व्हायला हवं आहे. पास झालं म्हणजे झालं. बेकार आहे समजा, तू काय म्हणेल? नोकरी आहे. नोकरी हवी म्हणजे झालं, नोकरी हवी. जर असलीच का त्याला टेम्पररी तो काय म्हणेल? आपल्याला माहिती आहे आता काय म्हणणार, परमनंट होते एकदा म्हणणार. जर सगळं बरं असलं तर परमनंट होते म्हणेल, नसेल तर म्हणेल दुसरीकडे हवी. याच्यापेक्षा आणखी तो काय म्हणणार? तेव्हा त्याची अपेक्षा अशी राहील की परमनंट आहे. जर समजा परमनंट झाला असलाच, आजच्या काळात ते अवघडच आहे म्हणजे, पण तरीसुद्धा समजा झालाच असला, शिक्षण क्षेत्रात नसलं तर कदाचित होईल, सरकारी क्षेत्रात नसलं तर कदाचित होईल परमनंट, खाजगीत होईल एक वेळ. तर समजा चुकून झालाच असला परमनंट, तर तुला काय हवं आहे असं तिथं परमनंट तो झालेलाच आहे. आता काय परमनंट पुढे पाहिजे ते आपल्याला माहितीच आहे. तेवढं लग्न होऊ दे म्हणजे, लग्न होऊ दे. आता परमनंट झालेलं आहे. समजा तेही झालं असलं, विवाहित आहे बिचारा, बिचारा हे नंतर करतात त्यावेळेला छान म्हणतं. त्यामुळे समजा विवाहित आहे बिचारा, तर काय म्हणणार आता तो? मुलबाळ असू दे, दुसरं काय असेल तेवढं असतं. तेव्हा प्रश्न आपला एकच चालला आहे, माणसं बदलतात त्याची उत्तरं बदलत आहे तेवढं खरं. आहे मुलबाळ आहे, लहान आहे, तर आता अपेक्षा राहणार बाबा
तुम्हाला माहितीच आहे अलीकडे ह्याच्या पुढे ॲडमिशनचे प्रश्न अवघड असतो. कुठे अगदी खेड्यापाड्यात सुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळं शाळा चांगली मिळू दे, ॲडमिशन मिळू दे. तुम्हाला काय हवं तर मुलाला एक चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळू दे. जरा मोठा कोर्ट केसवाला वगैरे असला तर निकाल त्याच्या बाजूला लागू दे असं हो म्हणेल. तेवढा निकाल लागू दे, लवकर लागू दे, काय त्याचं म्हणणं असेल त्याच्या संदर्भात ते. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाजून लागू दे, तर एवढं तो म्हणणारच की. हे ते गमत आहे मात्र. आता जाता जाता हे सगळे लोक वेगवेगळे आहेत आणि उत्तरं त्यामुळे वेगवेगळे येत आहेत. प्रश्न एकच आहे. तर असं असताना समजा निर्धन आहे, जसं एखादं म्हटलं तसं अविवाहित आहे, हां ठीक आहे विवाह दे, हे पटतं. तसं निर्धन आहे तर पैसा हवा, हे त्याचं उत्तर होतं. पैसे हवे, बरोबर. निर्धन आहे, पैसा हवा. पण हेच जर उत्तर पैसेवाल्याला विचारलं तर तो आणखी पैसा हवा म्हणतो. तुम्ही बघा, म्हणजे ही एक जाता जाता लक्षात येणारी गंमत आहे. तिच्याकडे लक्ष ठेवलेलं बरं. तेव्हा त्याला पैसेवाल्याला जर पैसा नाही त्याला विचारलं तर पैसा हवा म्हणला, हे बरोबर आहे. पण पैसेवाल्याला विचारलं तर तो अजून पैसा हवा असं म्हणेल. अजूनही दिला असला तर अजून अजून हवा असं म्हणेल. लहान मुलं म्हणतात बघाच, अजून अजून अजून. तर ते जे काय त्यांचं काय आईस्क्रीम असेल, काय असेल ते खेळणं असेल, काय ते असेल ते अजून 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 असं ते चालू असतं लहान मुलांचं. तसं पैशाच्या बाबतीत लहान असलेली खूपच असतात. म्हणजे मोठे मोठे सुद्धा, म्हणजे आपण नावं उच्चारता येत नाहीत आपल्याला, अशी मोठे मोठे माणसं आहेत. पण ती पैशाच्या बाबतीत लहान लहान असतात. म्हणजे अजून 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 करतात. रोगी आहे समजा एखादा, काही अडचण आहे, आजार आहे, बरं होऊ दे म्हणून, ठीक, हेही उत्तर बरं. पण मला सांगा, असं आपण किती विचारणार प्रश्न, किती उत्तरं घेणार? हे सगळं न संपणार आहे, थोडक्यात एंडलेस आहे. एका वाक्यात उत्तर मिळतं ही गोष्ट खरी आहे, पण ती उत्तरं बदलत राहतात. आता समजा हाच एकच माणूस आहे, तोच विद्यार्थी असताना त्याला खेळ हवा होता, तोच करिअर असेल त्याला मार्क हवे होते, तोच आता क्रमाने उलटं पाहतोय. समजा बेकार असलं नोकरी हवी होती, नोकरी हवी होती, लग्न होतं, परमनंट आला होता, काय ते सगळं एकाच झाले, तरीसुद्धा ते उत्तर सारखं बदलत आहे. तेव्हा बरं, हे अशापुरतं मर्यादित आहे असं काही प्रपंचावर आपल्याला घसरायचं का नाही, त्यावर काही बोलायचं कारण नाही, ते त्याचा भाग आहे म्हणून असं उत्तर येतं असं नाही. समजा मुखात नाम न येणारा माणूस आहे, परमार्थात आहे अगदी, त्याला त्याची गोडी लागली, तर तो एवढं तरी म्हणतोच की आपल्याला काय हवं, तो मला नाम येऊ दे मुखामध्ये. आता हे चांगलं आहे बरं का तसं, पण चांगल्यात सुद्धा मला ते हवं आहे, येऊ दे. नाम येत असेल तर नाम येतं ह्याच्या पोटी तो समाधानात असत नाही. तो म्हणतो नामात एकाग्रता येत नाही तेवढी येऊ दे, अजून काहीतरी येऊ दे आहेच त्याच्याकडे, नामात एकाग्रता येऊ दे. आता नाम येतं ह्याच्यासारखी बाकीची गोष्ट आहे का, तर ते नाम बघील काय करायचं ते. आता हे अनेक वेळेला सांगून झालेले, तरीसुद्धा असं वाटते त्यातली विचार थांबू देत, म्हणजे नकारात्मक बाजूनी, आणि दुसऱ्या बाजूनी एकाग्रता, सकारात्मक बाजूने एकाग्रता येऊ दे. आणि काय 5-10 माळा किंवा काय 5-10 महिने काय जे त्याचे साधनेत गेले असतील ते झाले की लगेच पुढं दर्शन होऊ दे, काय अनुभव येतो. किती कानात त्या अनुभवाची भानगड परत मागे असते, अनुभव येत नाही काय एवढं करतो म्हणून. ते नेमकी एवढं करतात म्हणजे काय करतात, आणि तुकोबन सारंगांनी केवढं काय केलं होतं ते एकदा बघितलेलं बरं. म्हणजे एवढं करतो तर एवढं करणाऱ्याला काय, तर पुढे दर्शन हवं असतं, अनुभव हवा असतो, त्याचं काय ते यायला हवं असतं. त्यामुळे हवं आहे ते सुद्धा पक्कं नाही आपलं, दरवेळी ते बदलणार आहे. ते नक्की काय हवं आहे, काय जे त्यावेळेला वाटतंय तेवढं म्हणून बघायचं, ते जमलं तर जमलं. आता इतक्या गोष्टी सांगितल्या, परमनंट आहे, लग्नाचं मुलबाळ असू दे, काय सारखं त्याचं आहेच त्याच्यातलं. आणि कोणीतरी असं दाता भेटला असला तर मागत राहायचं. ही पुन्हा सवय आहेच की देणारा भेटला, देव देतो तो देवच की आपल्या दृष्टीनं, म्हणून तो देव म्हणून ठेवले त्याला आधीच म्हणते देव, नाही का. तसंच आहे ना, किती लोभी असतात लोक म्हणले, समर्थ म्हणतात, आपलं काय म्हणणं नाही, आधीच म्हणते देव, म्हणजे देव आधीच द्या, तेव्हा आधीच काही ते द्या असं म्हणणार आहे. तेव्हा भक्तीतसुद्धा असं चालू असतं. हे कसं चालू असतं, व्यवहारात कसं चालू असतं तसं चालू असतं. सारखं मागायचं काम चालू आहे, आणि मागून जमलं तर बघूया यायच, नाही जमलं तर पुन्हा आपण काय ते करणार आहोतच. हे सगळं जे आत्तापर्यंत सांगितलं ह्याच्या मागे खाली एक अजून रेषा आहे, वर हे मागून बघतोय, ते नाही जमलं तर
दुसरं. आणि देव जर एक जमला नाही तर जसा दुसरा असतो. समजा सोमवारी काम झालं नाही, मंगळवारी देवीकडं तिथं होईल. तेव्हा हे परत आपल्या मागे एक आहे ते वेगळंच. तेव्हा हाय हाय म्हणून बघतात लोक, असं ऐकतो, नाही तर मग बाया करतात. असंही ऐकलं तर ते करून बघायचं, तसं हे करून बघायचं, अशापैकी पण आहे. ते हे सगळं मागण्याला अंत नाही. तेव्हा एक गोष्ट खरी आहे की आपल्याला ही मागणी संपत नाही. मागणारा बदलत जातो, त्याची परिस्थिती बदलत जाते, तसं मागणं फक्त बदलत जातं आणि मागणं कायमच राहतं. तेव्हा मला असं वाटतं की असं जर विचार करत राहिलं, आपण विचार करत राहिला, कारण मी आपलं करून बघितला, तर शेवटपर्यंत मला नाही वाटत मागणं संपेल या अर्थाने. काहीतरी त्याचं मागणं राहणारच. याचं कारण काय असावं तर त्याच्या एक लक्षात येत नाही की हे जो देतो तो मागायचा असतो. मागायचं नसतं काही. देतो कोण? तो मागायला कोण तयार नाही. तोच जर मागितलं तर त्यात हे येतं का नाही सगळं. पण आपण स्वतः शिल्लक राहतो. हे जे मागायचं आहे तो देवही शिल्लक तिथेच राहतो. त्यामुळे आपण आपले मागत राहतो. देवाने ज्याला द्यायचं आहे तेवढं तो देत राहतो. काय आपलं बघतो साधारण प्रारब्धात काय खात्यावर आहे. शेवटी आता खात्यात बँकेत गेल्यावर काय खात्यावर आहे बघूनच काय ते बिडवलं देणार. दुसरं काय देणार. ते तरी काय म्हणणार, 1000 रुपये खात्यात आहेत, 200 रुपये मागतोय घेऊन जा, एवढंच करणार. आणि नसलं तर नाही म्हणून सांगतात शेवटी. ह्याच्यापेक्षा काढता येणार नाहीत म्हणतात पैसे. सुद्धा आपलं होतं बऱ्याच वेळेला, ह्याच्यापेक्षा काढता येत नाही काही पैसे. तर तसे झाले ते हे असंच व्यवहार सुरू आहे सगळा. का म्हटलं असं तर भक्तीमध्ये सुद्धा कितीतरी लोक असे भेटतात की गुरुवरही सोपवतात आणि काळजी पण करतात. वास्तविक सोपवणं याचा अर्थ काळजी सोडणं. पण सोपवणं याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने एक प्रयत्न करून पाहणं, सोपवून बघायचं. पण काळजी आपल्याला लागलेली असते, ती बरोबर घेऊन जायची. म्हणून महाराज म्हणायचे ते गाठोडं घेऊन येता, पायावर ठेवता आणि पुन्हा निघताना परत जसं आपलं परस उचलली तसं गाठोडंही उचललं परत. पुन्हा आपलं गोंधळ सातारा परत आली की आहे तेवढी काळजी डोकं राहायचं. मग न गेलेलं बरं. मग इथं फोटो आहे की नमस्कार करावा हो की नाही. काय 100-200 रुपये काय असले ते वाचले असते. तिथं जाऊन जर पानापुला काळजी करायची असली तर मग आपण गेलोही नाही खऱ्या अर्थाने मागितलं पण नाही, खऱ्या अर्थाने सोपवलं पण नाही आणि मात्र यर्धार्थ एवढी झाली. मग वाया झाला हरे वेळ दुसरं आहे. तर तो नाही सापडला त्यातला. तो जर सापडला असता तर पुन्हा हे काळजीचं होतं माझ्या मागं लागलं नसतं. सोपवणं ही गोष्ट अवघड आहे हे मान्य. पण एक नक्की आहे, सोपवणं म्हणजे अहो केवढी तयारी आहे ह्या लोकांची. यांचं सोपवणं म्हणजे सोपवलेलंच आहे, संपलं. काम करत नाही तसं नाही. काम जे करायचं ते आपल्यापेक्षा जास्त काम करणारी माणसं आहेत. कर्तव्यात आपल्यापेक्षा पुढे असलेली माणसं आहेत. अगदी जी ही सत्पुरुष आहेत, अगदी ह्या आजच्या कार्यशील विवेकानंदांपासून सगळी मंडळी सत्पुरुष आहेत, ते सगळे कार्यशील आहेत, जबरदस्त. पण सोपवण्यात ते माहीर आहेत, त्यात काही प्रश्नच नाही. सोपवणं त्यांनी मनानेच ते सोपवलेलंच असतं. समोरचं काम फक्त एखादं काम उपसावं, जसं खड्डा उपसत राहावं तसं उपसत असतात काम. काय करायचं ते कर्तव्य करतच असतात, पण त्यांनी ते सोपवलेलं असतं. तर सोपवणं हे अवघड आहे. सोपवणं म्हणजे मनानं ते काम आणि त्याची काळजी सोडणं, आणि कर्तव्य म्हणजे शरीरानं ते काम करत राहणं आणि मनाने काळजी सोडणं. त्या सोपवण्यातला फरक आपल्या ह्याच्या समोर असावा. फक्त हे कशासाठी बोलायचं तर काय करायला हवं हे ठाऊक हवं ना. अवघड आहे, ठीक आहे, सोपवणं अवघड आहे, पण काय करायला हवं हे ठाऊक हवं आणि कधी ना कधी ते करायलाच हवं. सोपायला हे कधी ना कधीतरी हवंच. ते जर कधी ना कधी सोपवलं तर ते जसं आपल्याकडे शनैही आहे तसं होईल. ठीक आहे, सोपवायची आज सवय लागली, उद्या आणखीन थोडी वाढली, परवा आणखीन थोडी वाढली. मनाचा प्रश्न आहे. काम काय करायला भगवंत काय आपल्याकडे काय केअर काढायला येणार नाही. आपण काय जनाबाई वगैरे काय फार मोठी माणसं नाही, काय श्रीखंड बाबा झाडा आहे हे असं काय आपल्याकडे पाणी भरायला कोण येणार नाही. आपलं काय असेल ते भांडे घेऊन गेलं पाहिजे नळावर, ते त्याला काय पर्याय नाही. पण पाणी येईल का नाही उगाच आपलं रात्रभर हे काय खरं नाही. असं नाही, ते त्याच्यातलं सोपवलेलं आहे आणि काळजी नाही आहे त्याची. फक्त हळूहळू प्रगती होते. कारण काय होतं की आपली एवढी तयारी नाही. एकदम बुडी घेणारे ते व्यंगम, एकदम थेट शेंड्यावर जाऊन बसणारे लोक, तर त्यांचं ठीक आहे,
ते पक्षीच आहेत. एकदम त्यांनी सोपवायचं ठरवलं, सोपवलं आणि मग त्याची काळजी केली नाही. तर त्यामुळे आपण शनई हळूहळू जाऊ. ठीक आहे, सोपवून पाहिलं असं करत करत शेवटी सोपवायची विद्या सापडली. फक्त ते सोपवलं पाहिजे. मात्र शनई म्हटलं तरी आपलं लक्ष पाहिजे सोपवण्यावर, की ते सोपवलं गेलं आहे की नाही. तर ते सोपवलं जावं. म्हणजे मुलाकडे गाडी द्यायची आणि किल्ली स्वतःकडे ठेवायची, असलं भगवंताकडे सोपवायचं नाही. तुला आता गाडी घेतली, किल्ली बाहेर ठेवली, तुला लागलं कधी तर सांग. तर तसं नव्हे. तर गाडी घ्यायचीच एकदा तर देऊन टाका, नाही तर घेऊ नका सर, काही बिघडत नाही. काय एकदाच रागवायचं, ते रागवेल, एकदाच बाहेर जाईल, काय ते होईल काय ते एकदा, पण ते एकदाच होईल. ही घ्यायची पण, तुझी पण, माझी पण, किल्ली माझी, की गाडी तुझी, असली काय नाही. काय सोपवायचं, सोपवून टाकायचं. म्हणजे काही म्हणजे आता म्हणू नये, म्हणजे मला कोणाला काय म्हणायचं नाही, पण काही आदर्श सासू वगैरे जसं सांगतात की हे सगळं तुझंच आहे घर, तू मला मुलीसारखीच आहेस, तुला या घरात कुठलाही निर्णय घ्यायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, फक्त मला विचारल्याशिवाय मात्र काय करू नकोस. विठ्ठल 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 सोपवलं म्हणजे तुकोबांसारखं सोपवलेलं पाहिजे. माझी मनीचा जाणा हा निर्धार सोपवलेला आहे, निर्धारानं सोपवलेला आहे. माझी मनीचा निर्धार जेव्हासी उदार झालो आता, असं असेल तर ठीक. जेव्हासी उदार झालेलं आहे आणि सोपवलेलं आहे. एकदा खरोखर जर एखादी गोष्ट खरोखर मनाने जर सोपवलेली असेल ना, आतून हलकवतो माणूस. एखाद्या वेळेला प्रत्यक्ष न सोपवता नुसतं प्रयोगसुद्धा करून बघायला हरकत नाही. आपलं खाजगीच सांग काय आपली अडचण आणि सोपवली परमेश्वरावर, इतकं हलकं वाटतं त्या क्षणी. म्हणजे क्षणापुरतंच आहे, कारण आपण क्षणभरच सोपवले, तर क्षणापुरतं का होईना पण हलकं काय वाटतं याची कल्पना येईल. आणि जर खरोखरच हे सोपवलेलं असेल तर काय असेल ह्याची कल्पना यायला हरकत नाही. म्हणजे संतांचे तसं ते आनंदाचं का असतं ह्याची थोडी झलक मिळू शकेल. त्यांचे माझे मनीचा जाणा हार नठार, तसंच ते सोपवलेलं आहे. जीवाशी उदार झालो आता, तो जीवाशी उदार झालो आता नुसतं नाही, म्हणजे जीवावर उदार होऊन सोपवलेलं आहे. ह्याच्यात मध्ये काय येणार तर मध्ये सोपवलंच कसं, समजा उद्या नाही झालं तर. आधी सोपवण्यामध्ये अडचणी ह्या, जसं ह्याच्या सुनेवर सोपून जातात स्वयंपाकाचं, करील ती व्यवस्थित पण वेळेत होईल असं नाही, चांडासांड होईल, जास्त कमी काय ते सगळं आलंच ओघाने पुढचं सगळं कौसातलं. तर तसं वाटत राहतं सारखं ते. तर ते वाटू नये याच्यासाठी त्यांनी जे सोडलं ते म्हणजे एकदा सोपवल्यानंतर त्याविषयी काय होतं याचं भय सोडलं, म्हणून त्यांनी त्याचे उल्लेख केलेले. तुम्ही असे सोपवून राहता कसे. भक्त मंडळींना अनेक वेळेला ह्या प्रश्नाला अभक्तांना किंवा निम्म्यातल्या भक्तांना उत्तर द्यावं लागतं. निम्म्यात भक्त खूप असतात, म्हणजे मध्ये गर्दी खूप असते त्याच्यात. काही एकदम भक्तच असतात, त्यांचा काय प्रश्न नाही, महाराज करतील काय करायचे, अशापैकी मंडळी असतात. तिकडे थोडी गर्दी कमी असते, मध्ये गर्दी खूप असते. महाराजांनी सोपवलेलं पण आहे आणि मी पण काळजी पण करतोय असं. आणि इकडं महाराज काय माहीतच नाही, ते माझं मीच करतोय सगळं करा. ते काय आपण करून ठेवतो ते दिसतं प्रपंचाचं, काय गोंधळ घातलेला असतो त्याच्या प्रपंचाचा आपल्याला अनुभव आहे. मग तिकडे पण लोक बरेच असतात. तर हे मधले तिथे अडचण काय येते की सोपवलंच कसं होतं हे आपल्याला एक भय उत्पन्न होतं, हे एक. आणि लोक विचारतात त्यामुळं त्याच्याविषयी काय सांगावं परत. आपण सोपवलेलं आहे मनाने, तुमच्या मागे एवढं काळजी आहे, काय घराची काळजी असेल, मुलीचं लग्न असेल, काय असेल ते असेल, ती काळजी आहे. तर ती काळज्या ज्या आहेत त्या मला नाहीत. तर यापोटी लोकांच्या
शंका लोकांना शंका येतात, एवढे यांच्यात प्रसंग आहे तरी सुद्धा यांना काय काळजी वाटत नाही, एवढे आजारपण आहे तरी त्यांना काळजी वाटत नाही. अरे आजारपण असलं म्हणजे काळजीच वाटली पाहिजे, असं काय आहे? आजारपण आहे की मान्य आहे, लग्न व्हायचं आहे म्हणजे मान्य आहे, पण त्याच्यासाठी मी काळजीतच असलं पाहिजे. पण त्याला उत्तर दिलं समजा मी ते त्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि ते करतील आणि माझं मी प्रयत्न करतो आहे, तर अशा ठिकाणी भयला जे शंका मी असं सोपवू शकता कसं? ते शंका उत्पन्न करतात, असं ते सोपवून का होत असतं, आपण करून का होत असतं असं विचारलं होतं त्यावेळेला. आपण आत्तापर्यंत इतक्या गोष्टी केल्या, म्हणजे होतं का सगळं? आपण जे काळजी करून सगळं काय ठरवलेलं होतं, 1 तास 25 गोष्टी आठवल्या, ते सगळ्या काळजी करून ठरवलेल्या सगळ्या झाल्या का? त्या अडचणी काय आपल्याला आल्या ना, त्याच्यातले काय ते समजलं आपल्याला, अनुभवाने कळलं ना, निदान काल्पनिक नको, अनुभवाने कळलेलं आहे. मग अनुभवाने जे कळलं तर त्याच्यावर तरी विचार करावा. म्हणून मी निशंक आहे अशासाठी की माझा भगवंत हे पाहतो आहे, याचे जे काय पुढे व्हायचं आहे तर तो करतो आहे. ते भयला जे शंका टाकी येईल, ते तुझं विणं तुझे न धरी आणि का दुसऱ्या कशाला मी ते त्यांच्यावर सोपवलेले, महाराजांच्यावर सोपवले, काय संतांच्यावर सोपवले, गुरुवर सोपवले, देवावर मी सोपवलेलं आहे, बस मला माहिती आहे. तुझे न धरी आणि का, त्यात ते पण आहे. सगळ्यांना साकडं घालून ठेवलेलं असतं, सगळ्यांना साकडं एकाला घातलं तरी पुरतं, कारण तो एकच असतो. आपल्याला वाटतं ह्याच्याकडे एक वेगळं साकडं, त्याच्याकडे एक वेगळं साकडं, असं काही नसतं, साकडं एकच. आपल्याला समाधानासाठी हे सोमवार मंगळवार बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी ते आहे, तर तसं ते नाही आहे. ते सगळे एकाच ठिकाणी. आपल्याला कुठे घालायचे ते साकडं घाला, साकडं घालायचं सोपवायचंच आहे. ते कोणावरही सोपवा, ते दुसऱ्यावर सोपवलेलंच आहे, देवावर सोपवलं ते देवीवर सोपवलेलंच आहे. आणखीन सोमवार आणि मंगळवार आणि बुधवार आणि शुक्रवार याच्यात काय होणार नाही, ते एकच आहे खरं म्हणजे. पण ते लक्षात येत नाही, त्यांचं तसं नाही. तुझं वेळ तुझे न धरी आणि का कशाला मी धरलेलं नाही. तुझं वेळ न तुझे न धरी आणि का भयलज्जा शंका टाकी येली. भयलज्जा शंका ज्या हे सोपवताना अडचणीच्या येतील त्या सगळ्यात टाकलेल्या आहेत आणि मी सोपवलेलं आहे. सोपवणं हे अवघड आहे आणि सोपवल्याचा परिणाम असा होतो, जे मागणं सुरू झालेलं आहे पहिल्यापासूनचं ते मागण्याचं मूळ काढलं जातं. सोपवणं म्हणजे मागण्याचं मूळ उपटून टाकण्यासारखं आहे. मागण्याचं मूळच उपटलं, कारण सोपवलेलंच आहे मुळात, देणाराच आहे. देव सांभाळितो आहे पदोपदी, पण तरी चिंता क्षण जाऊ नये दी. ती सतत चिंता आहे, ती जाऊ देत नाही आपल्याला. तेव्हा देव सांभाळत असून सुद्धा चिंता एक क्षणसुद्धा आपल्याला सोडत नाही. त्याच्यावरून आपल्या चित्ताची परिस्थिती आपण ओळखावी. ती क्षण जाऊ न दिली म्हणजे काय, हे इथे आत्ता आपल्यासमोर आहे ना, आत्ता आपण बसलो आहोत, आत्ता आपल्याला तो सांभाळीत नाही आहे का? आपल्याला असं वाटतं का या क्षणी आपल्याला कोणी सांभाळीत नाही? या क्षणीसुद्धा तोच सांभाळतो आहे. म्हणून आम्ही बसलेले आहोत, बोलतो आहोत, ऐकतो आहोत, हे सगळं चाललेलं आहे. हे काहीतरी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे म्हणून चाललेलं आहे. नाही तर एका क्षणी बोलता बोलता माणूस बंद होतो, आपल्याला माहिती आहे की नाही. काहीतरी फॅकल्टी, एखादी जरी फॅकल्टी थांबली घेतली तरी सगळं थांबतं. हे काय थांबतं? मग ते का थांबलेलं नाही आणि ज्या अर्थी ते थांबलेलं नाही त्या अर्थी तो सांभाळतो हा त्याचा अर्थ आहे ना. तो आज शरीराच्या रूपाने सांभाळतो, आत्मारामाच्या रूपाने सांभाळतो, काय मेंदूच्या रूपाने सांभाळतो, कुठून तरी चैतन्याच्या रूपाने तो सांभाळतो. म्हणून या क्षणीसुद्धा सोपवल्यावर सांभाळतो तो आपला प्रसंग झाला. पण एरवी तरी आपल्याला आज तो सांभाळतोच आहे ना, आत्ता या क्षणीसुद्धा सांभाळतो आहे. कसा सांभाळतो आहे, या क्षणी सांभाळतो आहे याच्याविषयी आपल्याला जर शंका असेल तर या क्षणी माझं लक्ष नसलं तरी बाहेर सूर्यप्रकाश पडलेला आहे. तसं माझं लक्ष नाही तरी तो मला सांभाळतोच आहे. आता माझं लक्ष असलं की लगेच सूर्य बाहेर येतो आणि बघे प्रकाश टाकतो, माझ्याकडे बघतो. असं काय आहे काय? आपला अनुभव बघा काय आहे. माझं लक्ष दिवसभर नाही, मी बाहेरसुद्धा गेलेलो नाही तरीसुद्धा तो प्रकाश सांभाळतोच आहे सगळं. ते माझं लक्ष नाही, याच्यावर माझ्या लक्षात ठेवण्यावर त्याचा अवलंबूनच नाही, इतका तो सांभाळतो आहे. ते बाहेर सगळं ते व्यवस्थित आहे, प्रकाश पडलेला आहे. तर तसं मला तो प्रत्येक क्षणी सांभाळतो आहे. ते गेल्या वेळेला जे आपण पाहत होतो की सांभाळतो आहे, तो त्याचं चक्र सांभाळतो आहे म्हणून खरं आपली चक्र सुरू आहे. कारण ह्या सगळ्या चक्राचंच आपण भाग आहोत. तसं एक छोटे चक्र इथे बसवले, हे छोटं आहे आकाराने, हे फार मोठं आहे, ते आपल्यात मावत नाही. मोठं झाड आहे तर काही वेळा झाडाच्या पलीकडचं दिसत नाही एवढं मोठं झाड असतं, कारण ते पलीकडे सुद्धा दिसत नाही. मग आता ते कोण सांभाळतो? तो जे हे एवढंसं सांभाळतो, हे काय मोठा झाड असेल ते सांभाळतो, तोच ती एक अर्ध्या पोटाची जमिनी सांभाळतो, तोच ते सांभाळतो, तोच ते झाड सांभाळतो. फक्त आता आपली नजर तेवढी जात नाही किंवा लक्षात येत नसेल तर नसेल येत, येईल या निमित्ताने. तर तो सांभाळतो आहे याचा अनुभव असून सुद्धा गेल्या वेळा आपण तिथे होतो
ऐसा सोनी अनुभव कासा विष होती जीव. ऐसा सोनी अनुभव कासा विष होती जीव. ऐसा सोनी अनुभव कासा विष होती जीव. देव सखा जरी अवघे जग कृपा करी. देव सखा जरी अवघे जग कृपा करी. ऐसा सोनी अनुभव कासा विष होती जीव. ऐसा सोनी अनुभव कासा विष होती जीव. देव सखा जरी कृपा करी. देव सखा जरी अवघे जग कृपा करी. देव सखा जरी देव सखा जरी देव सखा जरी. काय आहे, एक जरी आहे मध्ये. अवघे जग कृपा करी हे खरं आहे, पण देव सखा जरी अवघे जग कृपा करी. तर अवघे जग कृपा करतं हे म्हणायला तर लागत नाही. आपल्या व्याकरणामध्ये ह्याच्या शास्त्रानुसार, काव्याच्या शास्त्रानुसार एक जर वापरला तर गृहीत असतो. तसा हा तर गृहीत आहे. देव जर सखा असेल, अवघे जग कृपा करी, तर अवघे जग कृपा करतात. त्याच्यासाठी देव सखा हवा की. पण मगाशी जे प्रश्न पडले आपल्याला अगदी सुरुवातीला की हे होईल का नाही, ते होईल का नाही, ते असं होईल का नाही, तसं, ते सगळं होईल. मागायचं ते आपलं चाललं होतं. आता हे हवं ते हवं एका वाक्यात सांगा म्हटलं तर ते संपत नव्हतं. आपलं शेवटच्या क्षणापर्यंत संपणार नाही. असं जर राहिलो तर तसंच संपणार नाही. पण अवघे जग कृपा करी हे देवसखा जरीवर अवलंबून आहे. तेव्हा ते खरं त्याचं मूळ कारण जर उत्तर आपल्याला हवं असेल तर देवसखा हवा. देव सखा नसेल तर मग अवघ्या जगाची कृपा वगैरे ते पुढचं सगळं ते जरतरवरचं आहे. मग ते जरतरवर असल्यामुळे ते त्याच्यावर अवलंबून आहे. देव सखा नाही आहे म्हणून मग कृपा होत नाही, म्हणून मग त्रास होतो, म्हणून सगळं होतं. हे सगळं का आता देव माझा सखा नाही, तर मी देव सखासाठी होण्यासाठी मी कुठे काय करतो ते मी ठरवावं. तो माझा सखा होणं म्हणजे काय ह्याचा अर्थ समजून घ्यावा, ते करावं. मग हे सगळं जे अगदी कृपा करतं. आणि अगदी मी त्यावेळेला बोललो नाही, पण आपल्याला बारीक अनुभव आपल्या इथे आता साहेब नाही आहे, तिथील आता पुढच्या महिन्यात. पण आपले साधक मंडळीतले कुलकर्णी साहेब आहेत, या कुलकर्णी साहेब आपल्याला माहिती असतं. तर आपल्या ह्या गुरुदेवांचे फार त्यांना गुरुदेवांचं प्रेम आहे. आणि आपल्याला माहिती असेल, म्हणजे ही त्यांचीच गोष्ट, म्हणजे खरीच गोष्ट. अगदी आत्ता ते टेस्टिफाय करतील स्वतः. तर ते मला म्हणाले होते एकदा की अलाहाबादला गेले होते, गुरुदेव अलाहाबादला होते. तर मागे एकदा ज्ञानेश्वरीच्या वेळे आपला विषय झाला होता. ते अगदी जाता जाता ओघावाने त्या दिवशी ते होते पण स्वतः. तेव्हा ते अलाहाबादला गेल्यावर त्यांना गुरुदेव, आपल्याला माहिती गुरुदेव तिथे डीन होते, नंतर व्हाईस चान्सलर होते. तेव्हा ते तिकडे ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांची अशी इच्छा होती की त्या विद्यापीठात आपण जाऊन यावं, अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन यावं. आणि तेच ज्या ठिकाणी त्या ह्याच्यात सेक्शनला बसत असत केबिनमध्ये, तर त्यांच्या थोरवीमुळं आजही ती केबिन त्यांच्या स्मृतिरूप म्हणून ती ठेवली गेलेली आहे. आज आपल्याला बसायला प्रोफेसरला खुर्ची मिळेल तरी खूप परिस्थिती आहे, इतकी परिस्थिती आहे. पण गुरुदेवांचा अधिकार किंवा परमार्थाचा अधिकार समजून घ्यायला हरकत नाही याच्यातून, की पारमार्थिक माणसाचा अधिकार एवढा आहे की त्यांची तिथली त्यावेळची, आता गुरुदेव 57 साली गेले, त्याला आता किती वर्ष, 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण गुरुदेवांची त्यावेळची ती केबिन आणि खुर्ची, एक आउटस्टँडिंग फिलॉसॉफर इथे होता, आउटस्टँडिंग या क्षेत्रातला माणूस होता. आणि त्यांनी एवढं कार्य जागतिक कीर्तीचं करून ठेवलं आहे. आणि इकडे ते महान भक्त होते. क्वचित जमणारी जोडी आहे ही अशी एकाच्या ठिकाणी. फार मोठा ज्ञानी असला की भक्त असणं कठीण आहे. तर हे त्यांच्या ठिकाणचा हा दुर्मिळ संगम आहे. तर ती जाण म्हणून हे आज अजून तिथे आहे. आणि त्यांनी ती केबिन त्यांची आठवण म्हणून तशीच्या तशी ठेवलेली आहे. गुरुदेव जसे बसत ज्या ठिकाणची ती सगळ्या तो भाग ठेवला आहे. यांची इच्छा होती की ते जाऊन बघावं आपण. आता हे त्यांच्या त्या दौऱ्यामध्ये जेव्हा अलाहाबादला पोचले त्यावेळेला त्या गेटवर पोचले जाऊन युनिव्हर्सिटीच्या, ते बंद होतं, वॉचमन होता. त्यांनी सांगितलं की
आत्ता ही वेळ नाही, आत प्रवेश नसतो आत्ता, आणि याला हे लागतं, पास लागतो, परमिशन लागते, अथॉरिटीने परवानगी घ्यावी लागते. तुमचे बरोबर आहे, तुम्ही ते म्हणले मी असं आलो तिकडून महाराष्ट्रातून, ते सगळं खरं आहे म्हणले गुरुदेव. तुम्ही म्हणता इथे आत असेल इथे वॉचमनचे एवढे हा विषय नाही कल्पनेतला, पण ते खरंही असेल, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण आत मला तुम्हाला आत्ता सोडता येत नाही. त्यांनी आपलं ते गेटच्या युनिव्हर्सिटीच्या गेटच्या बाहेरून हात नमस्कार केला, गुरुदेवांना प्रार्थना केली. माझी याची इच्छा होती, काय नाही जागेचं दर्शन घेऊन होणार काय, पण होणार आहे एवढं की माझं जे भाव आहेत ते माझे अधिक उन्नत होतील. त्या जागेला तुमचा स्पर्श झालेला आहे, तिथे तुम्ही आहात राहिलेले, तर काहीतरी परिणाम तिथे असेल तुम्हाला मिळेल. मग काय मिळणार व्यवहारात, लौकिकात काय मिळणार? इथपर्यंत आलो आहे दारात, काय जो खर्च झाला असेल तो झालाच असेल, तो होणारच आहे. मला आज जाऊन काय मिळेल? तर जे मला जे मिळवायचं आहे त्याच्याकडे जाताना मला ह्या आशीर्वादाचा किंवा त्याच तिथल्या जागेच्या स्पर्शाचा सुद्धा उपयोग होईल, तिथल्या लहरींचा मला उपयोग होईल, एवढंच फक्त मिळवायचं होतं, म्हणून येणार होतो. हा तुमची इच्छा नसेल तर मला इथून सुद्धा या परिसराचं दर्शन घेतलं हे सुद्धा माझ्या दृष्टीने खूप आहे असं म्हटलं. आणि त्या क्षणी मागून एक दुसरी वेगाने गाडी आली होती, ती तिथे येऊन थांबली गेटजवळ, आणि हे हात जोडतायत, नमस्कार करतायत, परत निघाले. ते त्यांनी बघितलं आणि त्यांनी गाडीतून बाहेर डोकावून सहज विचारलं. त्यांच्याबरोबर त्यांचा ड्रायव्हर होता, तो त्यांच्या वेशामध्ये होता. त्यांनी खिडकीतून डोकावून विचारलं की आपण कोणत्या कामासाठी आपलीच केली आहे? सांगितलं असं असं माझं होतं, गुरुदेवांचं मी हे आहे, चाहता आहेत, त्यांचा भक्त आहे, त्यासाठी मी तिकडे निंबाळला जातो, मी इथे आलो आहे, या कामासाठी आलो होतो. ते म्हणाले, त्यांनी ते वॉचमॅनला सांगितलं की गेट, आता हे तर अथॉरिटी होती जी आलेली आहे, ती युनिव्हर्सिटीमधली अथॉरिटी होती. त्यांनी त्यांना सांगितलं की गेट उघडा. त्यांना सांगितलं आपण गाडीत बसा. गाडीत नुसतं नाही, आत घेऊन गेले. आणि ते म्हणले की माझं भाग्य आहे की त्यांचा माणूस इथे येतो आणि त्याची माझी भेट होते, हे माझं भाग्य आहे. त्यामुळे मी गुरुदेवांचा एकेकाळचा चाहता आहे, मी स्वतः, आणि त्या ठिकाणी मी आता काम करतो सध्या. तर मला तुम्ही आला तेवढ्या लांबून ह्याच्यासाठी, त्यांच्या ह्या वास्तूचं जिथे त्यांनी काही ऑफिसचं काम केलं, खरं सांगितलं डीन म्हणून ऑफिसचं काम केलं, VC म्हणून काम केलं, तर हे तुम्ही पाहायला इथपर्यंत आलात, हीच एवढी भाग्याची गोष्ट आहे. त्यांचं सगळं आतिथ्य करून ते सगळ्या जागेचं दर्शन घेऊन त्यांना गेटपर्यंत पोचवायला आले. आणि व्हेनेवर यू हॅपन टू कम हिअर, कधीही तुम्हाला आठवण झाली इथली तरीसुद्धा, यावंसं वाटलं तरीसुद्धा मला तुम्ही अवश्य कळवा, तुम्हाला त्या वेळेला हे ओपन करून देईन आणि निघून जा. जगा अवघे कृपा करे. ते कोण हे प्रत्यक्ष विचारल्यानंतर कार्ड दिल्यावर कळलं. आता त्या दारात कोण होतं तुझा विचार केला तर, ऐसा असोनी अनुभव कासावीस होती शिव. पण आपली इच्छा कशी होती की गुरुदेवांच्या त्याचं त्या जागेचं, वास्तव्याच्या ठिकाणाचं, त्यांच्या त्या उपासनेच्या जागेचं ते दर्शन घ्यावं ही इच्छा होती. त्या इच्छेला आपल्या शुद्धता असावी, इच्छेलासुद्धा अशी परमार्थाची दिशा असावी. प्रपंचाचं जे कर्तव्य आहे, जे काम आहे ते तर करावंच, पण त्याच्याबरोबर त्याची दिशा पुढे जाण्याची असावी, तिथंच ऋतून राहण्याची नसावी. मग ते देवाला मदत करताना अडचण येते असं होतं. हा काय परपंचात बाहेर पडत नाही, ते म्हणतात याला काय द्यायचं पुन्हा परत त्याचंच रुतणार, याला दिलं की परत हा रुतणार, असं नाही, हा पुढे जाणार आहे तर त्याला हात जरा देऊ म्हणजे तो परत चटकन येईल पुढे आणि जाईल, असं त्यांना वाटतं. म्हणून ती मदत होते. पण आणि ती कशा पद्धतीनं होते याचेही अनुभव आहेत प्रत्यक्ष. म्हणजे अगदी समोरचं साधं उदाहरण आहे, पण त्याच्यातनं व्यक्त होणारी गोष्ट खूप मोठी आहे. कारण ही कुठल्याही प्रमाणात कुठेही अशी होऊ शकते. ती अलाहाबादमध्ये आज साहेबांच्याबद्दल होऊ शकते, यारांच्याबद्दल होऊ शकते, ती कुठेही होऊ शकते. जग जरूर कृपा करील, सहाय्य करतं, मदत करतं, पण त्याच्याबरोबर म्हणजे दोन्ही बाजूनी मदत करतं. एक रक्षणाच्या बाजूनी मदत करतं आणि पुढे जाण्याच्या बाबतीत ज्या अडचणी आहेत त्या दूर करून ती पण मदत करतं. हे जग सगळीकडून मदत करायला तयार आहे. निस्वार्थाला मदत आहेच, स्वार्थाला आणि मीपणाला जग मदत करीत नाही. अहंकाराला मदत करत नाही, मीपणाला मदत करत नाही, त्या आड येईल त्याच्या. पण निस्वार्थ असेल, निरंकार असेल, ज्याचा हेतुशुद्ध असेल, त्याचं गंतव्यस्थान हे असेल, भगवंत असेल, तर त्याला ते जग अवघे कृपा करे. थोडंसुद्धा नाही, कुठलंही नाही. अवघे म्हणण्यामध्ये एवढाच भाव आहे की जगामधली मदत ही कोणत्या प्रकारची लागेल हे सांगता येत नाही, म्हणून अवघा शब्द वापरला. जगा अवघे कृपा करे काय, एखादा समजा एखाद्या डिपार्टमेंटला एखादी तुमची ओळख आहे तर डिपार्टमेंटला काम होईल, पण बाकी सगळी एवढी आहेत ती जग, त्याचं काय करायचं? तिथे तुमचं काम असलं कोण मदत करेल? जगा अवघी कृपा करेल. ते झाडसुद्धा कृपा करेल. तिथे कोणाची ओळख सांगणार? तिथे ओळख नाही, तिथे भगवंत आहे. त्यामुळे ते अवघेमध्ये ते येतं. म्हणून हे सगळीकडे असे शब्द बारीक वापरतात त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी असतंच. तर निस्वार्थाला तेही मदत करील आणि आपलं कल्याण साधून देईल. तेव्हा
स्वार्थाला का मदत करत नाही? तर स्वार्थ कधी संपत नाही. माणूस संपला तरी स्वार्थ शिल्लक राहतो, म्हणून परत आलेले आहोत. काहीतरी राहिलं स्वार्थात, कुठेतरी असं नाही राहिलं, काहीतरी करायचं राहिलं म्हणून यावं लागलं. तर तसं म्हणून ते जग त्या अर्थाने मदत करीत नाही किंवा भगवंत मदत करीत नाही. निस्वार्थी कामाला जर मदत झाली तर त्यातून तो मनुष्य भगवंताकडे जातो. कारण निस्वार्थ हा भगवंताचा गुण आहे. त्यामुळे तो भगवत गुणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाणार असतो, म्हणून त्याला मदत करतो. आता त्यात वाटेत प्रपंच आला तर तो ओलांडून जातो. त्याला काय ओलांडायचं अवघड आहे? ज्यांनी नदी निर्माण केली त्याला ओलांडायला काही येत नाही, त्याला ती सहज होती, कारण त्यानेच ती निर्माण केलेली आहे. ती नदी ओलांडता येते, पण त्याला ओलांडून पुढे जायचं हे माहिती पाहिजे. त्याला ओलांडून तिथेच पाण्यात डुंबत बसायचं आहे. तो म्हणतो बस डुंबत, हा जन्म झाला, अजून 10 जन्म डुंबलास तरी चालेल का? काय आता त्याला बस करून त्याचा उपयोग होणार? त्याला पलीकडे जायचं आहे. हां मग ठीक आहे, मग चला धरा हात. काय गटांगळ्या खेळायला तुम्ही ती खाऊन देणार नाही, पण नाका तोंडात पाणी नाही जाऊन देणार, पलीकडे देईन. पण हे केव्हा? त्यावेळेला त्याचं ते निस्वार्थाचं काम आहे, भगवंताकडे जायचं आहे. त्यातून तो पुढे त्याचं करतो, त्यातून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्याची इच्छा आहे. तर मग प्रपंच असला तरी मदत कर. ही दळणं दळणीने अमकं दळणीने हे जे सगळं सांगतात याच्यामध्ये कथामध्ये, त्याला एक प्रातिनिधिक पण अर्थ आहे, खरोखर अर्थ आहेच, पण त्याच्याबरोबर हे पण अर्थ आहे की त्यांना भगवंताच्या नामात त्याला हे नको आहे, म्हणजे त्याच अडथळा नको आहे, त्याचं घेण्यामध्ये त्याचा वेळ जाऊ नये अशी त्याची इच्छा आहे. मग त्याला लवकर जरा मदत करा, दळण दळून द्यायचं त्याचं लवकर, मग तू पुन्हा नामाला मोकळा होईल. आता दळण दळल्यानंतर आजचा जर तो सिनेमात जाणार असेल तर कशाला भगवंताने मदत करावी लागत नाही? आपलं काय मत आहे? नाही आहे का ते मला सांगा. तो जर त्याचं मनोरंजन करमणुकीला जाणार त्याला मदत करायची काय करत नाही, त्याचा तो जाईल न उशिरा जाईल, 2 तास बघायचं 1 तास बघेल, बघू दे. त्यात त्याला मदत करायची गरज नाही. गरज कुठे आहे तिथे मदत जरूर करेल आणि त्याचा वेळ वाचवून त्याला. म्हणून यासाठी देवसखा हवा. तेव्हा तो कुठूनही सत्पुरुष जसे त्यांच्या ग्रंथात असतात तिथून मदत करतील, प्रत्यक्ष मदत. देव तर काय आहे? देव त्याच्या रचनेतच आहे सगळ्या, तिथून सुद्धा तो मदत करेल. आणि त्यासाठी आपल्याला त्याचा जो संबंध, त्याचा जो संपर्क हवा, जो सखा व्हायला हवा असेल तर तो त्याच्या रचने, आता कळायला थोडं विषय अवघड आहे म्हणून मी तो रचनेचा विषय बाजूला ठेवतो. भगवंत या रचनेमध्ये आहे. खरं तर हे जे मांडलेलं आहे हे त्याचा विलास आहे, त्याची रचना आहे. तर त्या रचनेत जरी आपलं लक्ष बरोबर गेलं तरी सुद्धा आपल्याला भगवंत काय कोणाला मदत करतो हे इथे बसून पशुपक्ष्यांची काय मदत होते ती कळती, त्याच्यावरून आपल्याला काय मदत होत असेल ते पण कळतं. फक्त आपल्याला त्यात जायला वेळ नाही म्हणून आपण सोडू. क्षणभर एक नक्की की भगवंताचं जसं गुरुचं आज्ञापालनात गुरु सखा होतो तसा भगवंताच्या आज्ञापालनात सुद्धा भगवंत सखा होतो. तो सखा व्हायला त्याच्या आज्ञापालनात असणं ह्याच्यासारखं काय हे नाही. आणि ते आज्ञापालन म्हणजे व्यवहाराने. आता गुरूंचं आज्ञापालन आहे. आपल्याला माहिती आहे केतकर महाराज बसले, वडील भाऊसाहेबांची परिस्थिती कशी होती आपल्याला माहिती आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं की रिटायर झालात की माझ्याकडे येऊन राहायचं. आणि आल्यावर सांगितलं होतं तुमची मुलं माझीच आहेत, तुम्ही त्यांची कसली चिंता करू नका. कोणाचं शिक्षण धड झालेलं आहे, लग्न नाही, काय नाही, आणि राह काय, पण त्यांचे निष्ठा त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि त्या काळातले ते ह्याच्यातले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, म्हणजे जुन्या काळातले जसे पूर्वी LC वगैरे ओळख होते तसे हे चढत चढत त्या पोस्टवर इंजिनियर व्हायचे. हे इंजिनियर त्या काळातले, असं की कोणी लहानसहान मनुष्य होता असं नाही. गदगला होते आपल्याला माहिती आहे. तिथे गाठ पडली. परत तेव्हा त्यांनी महाराजांनी सांगितलं तुमचं सगळे रिटायरमेंट झाली की तुम्ही गोंदवला येऊन राहा. गोंदवला म्हणजे त्या काळातलं अत्यंत छोटं खेड की जिथे एखाद्या शहरातून जो मनुष्य बदलीवर फिरतोय त्याच्या दृष्टीनं अशा ठिकाणी येऊन राहणंही सुद्धा तपश्चर्याच आहे. तर असं अशा परिस्थितीत तिथे येऊन राहिल्यावर स्वतः महाराज जायच्या वेळेला आदल्या दिवशी जेव्हा आले होते 1 दिवस आधी, त्यावेळेला ते त्यांना जेव्हा त्यांनी कल्पना दिली की मी जाणार, म्हणजे ही कल्पना स्पष्ट कल्पना असलेली भाऊसाहेब होते, याला मी उद्या जाणार असं सांगितलेलं आहे महाराजांनी. ही कल्पना असलेले फक्त तेवढेच त्यांच्या अंतरंगातले सत्पुरुष, हेही स्वतः असं म्हटलं पाहिजे भाऊसाहेबांसारखे. आणि सगळा प्रपंच त्यांना स्वतः हातात घेऊन केला. आजचा दिवस खरोखर 2 दृष्टीनं आहे. एक आता आपण तुकोबांचं हे पाहतोच आहे, त्याचा अर्थ अभंगाचा पाहणारच आहे उरलेल्या, तर तो पाहायचाच आहे. तर ते बीजेचं पर्व आहे. आता पुढच्या आठवड्यात मंगळवारी बीज आली, 16ला परत एक आपल्याला दिवस मिळेल, त्या दिवशी परत तुकोबांचा एक अभंग होईल, हा जो काय उत्तरार्ध आहे तो होईल. तर ते स्मरण करतोच आहे. तर तसंच त्याच्याबरोबर आज हे ज्या उल्लेख केला आत्ता अनायसे भाऊसाहेबांची आठवण निघाली, तर भाऊसाहेबांना जे सांगितलं होतं तो शब्द महाराजांनी तसाच्या तसा शेवटपर्यंत. महाराज सुद्धा 4 साली हे रिटायर झाले आणि भाऊसाहेब तिथं राहायला आले. त्यावेळी ही सगळी मुलं मध्यम अर्धवट अशा वयाची की ज्यांची शिक्षण नाही आहेत, अजून कुठे दिशा नाही त्यांना, अशा अवस्थेतली ती सगळी माझी आहेत, मी सांभाळतो म्हणलेली त्यांनी शेवटपर्यंत सांभाळली. तात्यासाहेबांच्या रूपाने सुद्धा सांभाळली पुढे त्यांच्या लग्न कार्यांच्या वेळेला. आणि त्यातलं ही लग्न एक आज झालेली 9 मार्च.
तात्यासाहेबांचं स्वतःचं विवाहाचा दिवस हाच, तर ते 9 मार्चचं आहे. तर त्यावेळेला महाराजांनी स्वतःला खरोखर ते रात्रीचं आपल्याला माहिती असेल ते बताचं घोडा हातात धरून महाराजांनी त्यांची वरात काढली. म्हणजे सांभाळीन म्हणजे असं सांभाळलेलं आहे आणि आयुष्याचं कल्याण करून टाकलं पुढे त्या तात्यासाहेबांचं. तर पण भाऊसाहेबांचं आज्ञापालन काय होतं, देव सखा जरी त्या गुरु सखा होता म्हणून गुरु सखा आहे म्हणून हे शक्य आहे. सखा म्हणजे कसं आहे की ते आपल्याला मध्ये एकदा बोललो होतो, भाऊसाहेब महाराजांना जातानाचा हा प्रसंग झाल्यानंतर 13 साली त्यावेळेला तेव्हा महाराज म्हणालेत मी असं असं जाणार. आणखीन भाऊसाहेबांना क्षणभर हल्लं ते सगळं, कारण यांनी सांगितलं म्हणून आपण इथे आलो आणि हे म्हणतात मी आता जाणार, तर आपलं पुढे काय असं वाटलं क्षणभर. तर म्हणले बाकीच काही मला वाटत नाही, मी अखंड तुमच्याजवळच आहे, ही केवढी तयारी असेल. इथे असलो तरी तुम्ही आहात, तिथे असलं तरी तुम्ही मला आहातच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण हे जे काय क्षणभर त्या क्षणी हे कळल्यावर हालतोच मनुष्य. महाराजांची स्वतः त्यांना माहिती आहे. तर म्हणले माझी एवढीच इच्छा होती की मी आता, आणि ते महाराजांपेक्षा 1 वर्ष मोठे होते, म्हणजे त्यावेळी ते म्हणालेत मोठे होते आणि म्हणाले ते की मला तुमच्या मांडीवर डोकं ठेवून मरण यावं अशी इच्छा होती. या इच्छा धरून मी इथे राहिलो होतो, एक इच्छा होती. ठीक आहे, ही सात्विक इच्छा आहे की असं होईल असं वाटलं होतं. पण ते महाराज म्हणले तसा योग दिसत नाही, पण आपण काळजी करू नये. म्हणून तुम्ही म्हणाले जाणार म्हणता, मी पुढे काय करावं. किती कसे प्रश्न त्यांच्या काळात ते एकमेकांचे येत असतील आणि त्यांनी कसे श्रद्धेवर ते असतील कोणत्या याची कल्पना येते याच्यातनं. तर मी काय करावं. तुम्ही म्हणले 12 वर्ष इथंच राहू. आता त्या गोंधळात महाराज गेल्यानंतर 12 वर्ष राहायचं, जिथे त्यांचं एवढं राजासारखं वैभव वाढलेलं आहे, अशी सगळी व्यवस्था आहे म्हणून हे सगळं आहे असं प्रत्येक कोणालाही बघणारा वाटेल असं सगळं आहे. पण तशा अवस्थेत मी गेलो तरी तुम्ही राहायचं, तुम्ही इथेच राहायचं 12 वर्ष. आणि खरोखर महाराजांनी देह ठेवला. 2 दिवसांनी ते सगळं झालं. त्याच्यानंतरची परिस्थिती स्वाभाविकपणे जी जशी बदलायची तशी बदलली. त्यांना तो त्रास व्हायला लागला, जाणं येणं, लोक व्यवस्थेचे प्रश्न सगळं नवीन, तिथे कोणी काय येणार, ते चालणार कसं, ट्रस्टचे व्यवस्था, तिथे लोकांचे हे सगळे त्या देवस्थानाबद्दलचे ते त्यांचे प्रश्न, ते सगळ्यामध्ये म्हणजे पण ते एकतर्फी कामं आपल्याला महाराजांनी इथनं 12 वर्ष हलू नका म्हणून सांगितले. त्यात प्रसंग 2 आले होते. त्यातला एक हा डोळ्याचा आला, ही मोतीबिंदू झाली आणि डोळ्यांना हळूहळू कमी दिसायला लागलं. रोजचं त्यांचं काम आहे की ते धाकट्या मंदिरात त्यांना जागा राहायला दिली होती ना महाराजांनी, नंतर बांधलं वगैरे ते, तर त्याच्या उरीत त्यांना त्या ह्याच्यात 2 खोल्यात जागा दिली होती. त्या खोलीत राहायचं आणि रोज रामाला नेऊन नैवेद्य दाखवायचा, हे त्यांचं जे काम होतं. त्या कामात महाराज गेले तरी त्या वेळेत कधी कसल्याही परिस्थितीत खंड नाही. तर ती जी काम आहे ते करताना आता अडचणी यायला लागली की डोळ्यांना ही होत नाही होईना. आणि बरोबर आहे, वयोमानाचा प्रश्न दिसत नाही, सगळं कमी कमी यायला लागलं. तर तेव्हा बाकीच्या सगळ्यांनी सल्ला दिला. बाकीची मंडळी बाहेर होती, त्यांच्यातली नात्याची होती, इतर मंडळी होती, ओळखणारी मंडळी होती. त्यांचं म्हणणं एकच होतं की तुम्ही तिकडे चला, इथे काय आपण करणार, गोंधळासारख्या ठिकाणी आपण काडखेड्यात काय करणार, आपण ऑपरेट करून घेऊया हे आणि तुम्हाला दिसायला लागेल. तेव्हा त्यांचं आज्ञापालन म्हणजे आज्ञापालन. ते काय म्हणाले, महाराजांनी मला 12 वर्ष गोंधळ सोडायचं म्हणून सांगितलं, ते अजून झालेलं नाही, त्यामुळे बाहेर कुठे येणार नाही. म्हणजे बाहेर नाही आला तर ऑपरेशन होणार नाही, कारण तिथे सोय नाही या गोष्टीची. त्या काळात कुठली सोय आली 100 वर्षापूर्वी, कोण कुठलं ऑपरेशन काय. त्या म्हणले ती सोय नाही, इथे आपल्याला मुंबईला पुण्याला जावं लागेल. त्यांनी महाराजांनी 12 वर्ष गोंधळ सोडायचं सांगितले. त्यांना कळतं माझं काय करायचं. एक ऑपरेशन होणार नाही म्हणले, मग तुम्हाला दिसणार नाही. ते म्हणले जे बघायचे सगुणामधलं ते गेलं, आता मला दिसून काय फरक पडणार. आपल्याला ह्या हृदयाची कल्पना आली पाहिजे, म्हणजे देवसखा तरी म्हणजे काय ते कळतं. तेव्हा तो देवसखा आहे आणि मग आज्ञापालन म्हणजे काय आणि त्यांनी तो देवसखा का होतो हे आपल्याला कळायचं आहे, ते कळावं. तेव्हा आपल्याला खरं मी जे प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केले त्याचं एकच उत्तर आपल्यासमोर ठेवतो. यात सगळी उत्तरं आपली येतात. आपल्याला खरं काय हवं, तर आपल्याला खरं भगवंत हवं हे मागावं, मला देव हे मागावं. ते मागितलं की हे सगळं त्याच्या खाली नाही का येत. आपल्याला ते जे मागितलं आहे ते देवाच्या वर आहे असं वाटतं. मग ते देव कसं देईल तुझं खाली असेल तर त्याच्यात, तर त्याच्या वर आहे म्हणूनच तो ते देऊ शकतो. मग तोच मागावा ना सरळ. फार मोठा आता हे काही तत्त्वज्ञान सांगत नाही, पण आपल्याला व्यवहारात साधं सांगतो की आपल्याकडे अनेकदा असं होतं. हे सामान्यच पातळीवरचं आहे, पण आता कळायला आपल्याला आता काय करणार. आपण मी सामान्य पडलो म्हणून मी आपल्याला असं सांगतो. का सांगतो, आपल्याकडे आता गावात तो रस्ता होत नाही, खड्डे. आता आपण बघितलं सगळीकडे, सगळ्या गावातून, कुठलं अमुक गावाचं असं काही नाही. तेव्हा ते खड्डे असतात, हे असतं, आपल्याला किती त्रास होतो आपल्याला माहिती आहे. तेव्हा अशा वेळेला काय करतात की एकदम काहीतरी प्रकल्प एखादं
मोठं निर्माण करतात जे सरकारला आवडेल असं, आणि एकदम राष्ट्रपतींना वगैरे बोलवतात त्या कामासाठी. राष्ट्रपतींनी जर एकदा होय म्हटलं तर गावात रस्ते एकदम चकाचक. 15 दिवसात रस्ते होतात. 15 दिवसात सगळीकडे पाणी, सगळे स्वच्छता, सगळे घरानं ते काय ह्या बिल्डिंग असतं सरकारी बिल्डिंग रंगवणं सगळं ते सगळं. म्हणजे शाळेला कधी 25 वर्षाचा रंग बघितला नसेल, पण शाळेला रंगकाम सगळं. म्हणजे आता हे काय मागितलेलं नाही, पण एक राष्ट्रपती मागितल्याबरोबर रस्त्यासकट सगळं. जवळपास कुठं जागा असेल तिथं विमानतळसुद्धा होतं सगळं. कारण एक राष्ट्रपती तुम्ही मागितल्यामुळे आता काय ते आले त्यांच्यासमोर हे काही नको दिसायला ना, आपल्याला आणि कुठेतरी जायला नको, तिकडे टाकायला नकोत म्हणून का होईना पण करतात. कारण ते एकच तुम्ही मागितले तिकडचं वरचं. त्यांची एक व्हिजिट आहे म्हटल्यानंतर ती व्हिजिट जिथून जिथून होणार ते सगळे निदान तेवढ्या भागातल्या मंडळींची तरी मिटला प्रश्न. बाकीचे नाही करत कारण लोक पण हुशार असतात, तर असू द्या. पण असं नाही का आपण व्यवहारात होत. मग आपण एक देव मागा, त्याच्याखाली हे सगळं नाही का होत. पण आपल्याला असं वाटतं की जे आपलं एवढंसं काम आहे ना ते व्हायला पाहिजे. ते झालं की पुढे का होणार, दुसरं काम निर्माण होणार. सगळंच आहे ना, या गल्लीतला रस्ता केला तर दुसऱ्या गल्लीतला करावं लागेल त्याला. म्हणजे हे असंच राहणार. त्यापेक्षा सरळ त्यांनी तसं जसं ते राज्यपालांची व्हिजिट मागतात त्यांची ती व्हिजिट आली की आपोआप सगळं डांबरीकरण होतं. तर तसं हे अगदी हे सामान्य पातळीवरचं आपलं व्यवहारातलं हे फार मोठ्या आध्यात्मिक पातळीवरचं की ते देवसखा जरी तेच मागावं तसं ते मागितलं की हे सगळं होईल. आणि तो सुद्धा कसा यावा हे असा वरवरचा तात्पुरता एका रस्त्यावरनं वगैरे असं नाही, तेवढ्यापुरतं होणारं नाही, कायमचं होणारं. याच्यासाठी जर हवं असेल तर त्याची तळमळ, तो यावा ह्याच्यासाठी तळमळ, ती सगळी या पुढच्या अभंगात आहे. आणि असलं जे आहे ना हे आपलं व्यवहाराचं आहे ना ते मोठे आहे. ही गोष्ट खरीच प्रश्नच नाही, कारण ही वैधानिक गोष्टी आहेत. या सगळ्या त्या मोठमोठ्या आहेत, पदं आहेत, त्यानुसार ती माणसं यायची म्हणजे सगळी व्यवस्था होती, हे सगळं कराय. पण हे शेवटी व्हिजिटिंग आहेत. आपल्याला देव परमनंट पाहिजे, यायला पाहिजे आणि नुसताच यायला नाही पाहिजे, परमनंट यायला पाहिजे. परमनंट आले सगळे प्रश्न होते. एक तर प्रश्न मला काय काही भाजणार नाही एवढं नक्की, त्याच्यापासून मला त्रास होणार नाही, कारण आतच देव बसला आहे, तोच सगळं हे सूत्रसंचालन करतो. त्यामुळे तो तिथं बसलेला आहे. जसं तो तिथं आला म्हटल्यानंतर व्यवहाराचं एवढंच काम आहे पण ते झालं, तसं हे सगळंच काम ज्यामुळे होतं ते जर आपण जोडू शकलो तेव्हा तो काय खरं मागायचं किंवा खरं आपल्याला एका वाक्यात जे उत्तर द्यायचं होतं मुळात जिथे सुरुवात झाली की आपल्याला खरं काय हवं आहे, तर खरं काय हवं आहे जे गुरुने विचारलं किंवा त्या देवाने विचारलं समजा आपल्याला, किंवा आपल्याला त्याने विचारलं ना आपल्याला सांगावं असं वाटलं तर देवा तूच ही. बाकीचं काही मागायची गरजच नाही, कारण जे काय आपण मागणार त्याची रेंज काय असणार जास्तीत जास्त. आज जेवढे प्रश्न दिसतात तेवढीच ना, उद्या जे निर्माण होणार आहेत ते आपण कसे आज मागणार, कारण ते अजून निर्माणच झालेले नाहीत. आपल्यासारखं कसं आहे, उद्याचे प्रश्न निर्माण झाले की उद्याची उत्तर शोधायला सुरुवात करायची. हा असं आहे. देवाचं म्हणणं असे तुझं कायमचंच कल्याण करतो. देव आलेलं आहे की कायमचं कल्याण आहे. जे निर्माण होणार त्या प्रश्नाचं उत्तर देणारच मुळात प्रश्न सगळ्याच्या वर बसलेला तो तिथं बसलेला आहे. तर हे सगळं निर्माण त्याच्यातनं होतं, तर ते नाही का सगळं मिळू शकत. म्हणून मागायचं झालं तर आपल्याला काय हव्याचं तर खरं सांगायचं तर देव हे आहे, आणि तो कसा येईल आणि त्याच्यात कसं आहे तो यावा हे तर आहेच. ध्यासानं तो येतो, सारखा त्याचा ध्यास घेतलेला येतो. आज्ञापालन करायला आम्हाला देवाची आज्ञा नाही ना कळत, ठीक आहे, पण ध्यास घेतल्याने तो येतो. अंतरंगात सुद्धा तो येतो आहेच, पण तरीसुद्धा ध्यासाने तो व्यक्त होतो, ध्यासाने जिवंत होतो. तर ह्यासाठी तुकोबांचं म्हणणं असं आहे, येऊन यावा असं करीसी हृदयी ऐसे घडे कै कासयाने. तर तू माझ्या अंतरंगामध्ये येऊन, नुसतं येऊन नव्हे, वास करीसी हृदयी, माझ्या हृदयात येऊन कसा राहशील, हे असं कसं घडेल आणि कधी घडेल ह्या चिंतेमध्ये मी आहे. आता ह्या चिंता आणि आपल्या चिंता ह्याची एकदा तुलना करून बघा, म्हणजे आपण अस्वस्थ का आणि ते स्वस्थ का आहे लगेच का. येऊन वास करीसी हृदयी, येऊन वास करीसी हृदयी, येऊन वास करीसी हृदयी, येऊन वास करीसी हृदयी ऐसे घडे कै कासयाने. कसं घडेल आणि काय केलं मी म्हणजे ते घडेल बरं एवढं मला सांग. म्हणजे ते कसं मुद्द्याचं मूळ मागतात म्हणून मुद्द्याचं त्यांना मिळतं, आणि आमच्या वाट्याला फुलकट येतात.
त्यांच्या वाट्याला जाणे. कारण ते मूळ तेच मागतात फक्त. ते फरक लक्षात येतो. ऐसे घडे कै आणि कधी होणार आणि कासे आणे. काय केलं म्हणजे असं होईल, म्हणजे हे मला फक्त तेवढं सांग. येऊन यावं असं करीशी हृदयी, ऐसे घडे कै कासे आणे, एवढं मला सांग. कारण का नकळता काय करावा उपाय ते मला काय कळत नाही आहे. हे कसं होणार हे मला कळत नाही, म्हणून तेवढं सांगण्याची व्यवस्था कर. येऊन वास करीशी हृदयी, येऊन वास करीशी हृदयी, येऊन वास करीशी हृदयी, ऐसे घडे कै कासयाने, ऐसे घडे कै कासयाने, येऊन वास करीशी हृदयी, येऊन वास करीशी हृदयी, येऊन वास करीशी हृदयी, नकळता काय करावा उपाय, नकळता काय करावा उपाय, जणे राहे भाव तुझ्या पायी, जणे राहे भाव तुझ्या पायी, येऊन आवाज करीशी हृदयी, येऊन आवाज करीशी हृदयी, येऊन आवाज करीशी हृदयी, ऐसे घडे कै कासयाने, ऐसे घडे कै कासयाने, येऊन आवास करीशी हृदयी, येऊन आवास करीशी हृदयी, येऊन आवास करीशी हृदयी. ते तेवढं आपल्याला कळावं. हा अभंगाचा पूर्वार्ध होता म्हणून सांगितलं. पुढचं बीज आहे त्यावेळेला उठलेला अभंग त्याला काय म्हणायचं ते बघू. आणि त्यांनी आपल्या अंतरंगात येऊन वास करावा हे मागावं, हे सगळं बाकीचं आहे ते तेवढंच आहे. तेव्हा ते किती प्रपंचाचं म्हणतात तसं प्रपंचाचा चिखल, किती चिवडला तरी शेवटी चिखलच आहेत. त्यामुळे ते तसंच त्याचं स्वरूप राहतं. त्यापेक्षा भगवंतही मागावा, ते चिखल वाळवणंही त्याचंच काम आहे, ते पाणी पाडणंही त्याचंच काम आहे, ते आवरून धरणंही त्याचंच काम आहे, सगळं त्याचं काम आहे. पंचमहाभूत हातात. जसं हे म्हणायचे टेंबेस्वामी महाराज, तुमच्या भजनाला अडचण येणार नाही म्हणले. पावसाचे चिन्ह दाटून आली होती, आपल्याला माहिती गरुडेश्वरला तिकडे असताना पावसाचे चिन्ह दाटून आले आणि आता कुठल्याही क्षणी एवढा कोसळेल की शक्यच नाही भजन करणं, अशी परिस्थिती होईल. ते म्हणाले ते काय येणार नाही, तुम्ही बसा भजनाला म्हणले. चांगलं भजन रंगलं तासभर आणि भजन झाल्यानंतर ते आता काय भजनाच्या रंगात कोणाचं ते अडचणच लक्षात राहिले की अरे पाऊस होता, ते आपल्याला तेवढं भजन जमलं नसतं. ते नंतर ते थांबल्यावर लक्षात आलं अरे आपलं भजन झालं की ते का आलं नाही पाऊस. म्हणले आता घ्या पाऊस. अशी मूड सोडली जे धडधड सुरू झाला पाऊस. बापरे, तसं आहे. त्यामुळे जे मागायचं ते मागावं, ज्यांच्याकडे मागायचं तसं हे मागावं. ऐसे घडे काही कासयाने ते मला सांगा, आणि ते मला काही कळत नाही. न कळता काय करावा उपाय, देणे राहे भावा तुझ्या बाई, ते मला सांग. म्हणजे माझे सगळे बाकीचे प्रश्न सुटतील, नाही मला त्या प्रश्नांची चिंता. येऊन वास करीशी हृदयी, येऊन वास करीशी हृदयी, ऐसे घडे कै कासयाने, ऐसे घडे कै कासयाने, येऊन वास करीशी हृदयी, येऊन वास करीशी हृदयी, येऊन वास करीशी हृदयी, करीशी हृदयी, करीशी हृदयी. जानकी स्मरण जय राम.